எம்மாடி எம்மாடி உன்னா அங்கூரமா இறங்குற எம்மாடி எம்மாடி உன்னா आता जो तुम्ही प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला झाला आहे. त्याच्यावरती ह्याचे ट्युटोरियल पण आणले ना. हा व्हिडिओ आहे पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाते. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बोटाने इथून सेट करायचा. अशा प्रकारे इथून परफेक्ट मध्यभागी. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं. इथे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर हे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपलं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आणि इथून बॅक करायचं. ओव्हरलेच ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ह्या ज्या बीट मॉड्यूलमध्ये आपण ज्या बीट दिल्या जेथून जेथून आपल्या बीट चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची आपल्या कोठे चेंज होते ते, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा बीट आहे इथून चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू येते. पहिला ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याची पुढची बीट कोठे चेंज होते बघायची. इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू येते. पहिला ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर सिम्पली हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून थोडं स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपण PNG दिलं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून हे जे पेंज इथून ॲड होऊन जाईल. तर आता मी काय करतो, जे आपले फोटो राहिले बीट नावानुसार इथून स्प्लिट करायचे ते इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण लगेच इथून जे फोटो आहे तिथून स्प्लिट करून घ्या बीट नावानुसार. तर येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आहे तो इथून स्प्लिट करून घेतले बीट नावानुसार. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जे ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक ब्लान्स नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असते संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर येथे तुम्हाला अप्लाय टू वॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईटचा इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे आपला त्या फोटोला आपल्याला सिम्पली कॉम्बोमधलाच 3D कार सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला डायनामिक सेक जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच 3D कार सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोचा आपल्या इनमधला क्लिक ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे त्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना 3 सेट 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. हा जो इफेक्ट आहे तो कॉम्बोमध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथून सिम्पली हे आता फोटोला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच डायनामिक सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधलाच 3D कार सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधला डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना इनमधला रॉक व्हर्टिकली जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला इनमधला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला इनमधलाच रिपीलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बो मधलाच डिस्ट्रॉइडचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला इन मधलाच रिपीलचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना पहिल्या इंजूट यायचं आहे. पहिल्या इंजूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 9 सेकंदाची तिथला फोटो त्या फोटो आपल्या पूर्ण लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला स्पीड आहे 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डुप्लिकेटचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचा ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्च वरती क्लिक करू तुम्हाला नाही गर सिक्रेट जो फेड आहे तो सर्च करायचा आहे. पहिल्याच हा जो फेड आहे तो मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 12 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे तिथे यायचा आहे. ह्या फोटो कशा आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो फेड आहे मिळून जाईल इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या फोटोला ठेवायचे. लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला सर्चमध्ये घर सिक्रेटचा जो इफेक्ट आहे इथून सर्च करून हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे जे 2 लेअर आहेत तेच आपल्याला सिम्पली काय करायचं आहे 15 सेकंद म्हणजे 14 सेकंदाचे पुढचे जे 3 फोटो आहेत ना त्या 3 फोटोला अशा इथून ठेवायचे. जसे हा फोटो आपण 3 ठेवले त्या तसंच ह्या पुढच्या फोटोला 3ला हे जे लेअर आहेत ते इथून ठेवायचे. ठेवल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.